जरांगे मुंबईत आहेत तोपर्यंत मुंबई सोडणार नाही। आंदोलक गंगाधर काळकुटे पाटलांचा यावेळी इशारा देण्यात आलेला आहे। आम्ही आझाद मैदान सोडणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी। मुंबईमध्ये सुरू असलेल्या मराठा आंदोलनाच्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या बरोबर गंगाधर पाटील आहेत। नाही, नोटीस देण्यापेक्षा ते आझाद मैदान इंग्रजाच्या काळापासून पूर्वीपासून तिथं लोकशाही मार्गाने उपोषण करत असतात आणि उपोषणाला मला वाटतं आझाद मैदान खाली करायचं सरकारनं नोटीस देऊ नये। दिली असली तरी त्याच्या विरोधात आम्ही आज कोर्टात दाद मागणार आहोत। माननीय न्यायालयाने जसं आम्हाला सूचना दिल्या तसं आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत थांबून बघा हा मार्ग सगळा मोकळा करून दिला। मनोजदादाच्या एका आदेशावर सगळे मराठे मुंबईच्या बाहेर गेलेत। आता फक्त जे आंदोलक राहिले ते आझाद मैदानात आणि पहिल्या दिवशी जी परवानगी दिली होती तेवढेच लोक आझाद मैदानावर आहेत आणि 5000ची ती मर्यादा असावी किंवा तिंबवना त्याहीपेक्षा कमी लोक आहेत तिथं। आता बाकी मुंबईच्या बाहेर लाखो लोक जाऊन थांबलेत। पण आमची सरकारला विनंती आहे की आणि माननीय कोर्टाला विनंती आहे आमच्या मागण्या मंजूर करा ना। आम्ही कशाला मुंबईला वेटीस धरू, आम्ही कशाला मुंबईत थांबू। आणि माननीय न्यायदेवतेने जसं आम्हाला सूचना दिल्या आमच्या काही नियमाचं उल्लंघन झाल्यामुळे आमच्यावर कारवाई केली, आम्ही ते स्वीकार केली। परंतु जनभावनेचा आदर करून आमच्या मागण्यासाठी मनोजदादा तिथं 5वा दिवस आहे। त्यांची तब्येत खराब असताना उपोषण करतायत। मराठा समाज एवढा संवेदनशील आहे। या मागण्याबद्दल सरकारला माननीय न्यायदेवता काही निर्देश देणार आहे की नाही याच्याबद्दल न्यायदेवतेकडे आम्ही न्याय मागणार आहोत। कॅमेरामन नितीन खरातसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।